नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत सध्या जो सीझन चालला आहे कॉर्नफ्लॉवरचा, स्वीट कॉर्नचा. मक्याचा आता सीझन खूप आहे, बाजारात खूप मके दिसतात. म्हणून मक्याच्या साहाय्याने आपण एक आज पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे कॉर्न पॅटीस. या कॉर्न पॅटीस तयार करण्यासाठी अगदी झटपट होणारा हा प्रकार आहे. आणि यासाठी साहित्य घेतलंय ते बघूया काय घेतलंय. कॉर्न पॅटीस, स्वीट कॉर्न घेतलेला आहे. या स्वीट कॉर्न हे 2 स्वीट कॉर्नचे कणस दाणे काढून शिजवून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. 2 स्वीट कॉर्न फिरवून घेतलेले आहेत दाणे. यामध्ये आलं, लसूण आणि मिरची आणि कांदा अर्धा घातलेला आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा लसूण आणि थोडासा छोटासा आल्याचा तुकडा. हे सगळं मिक्सरवर फिरवून घेतलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. नंतर ब्रेडच्या 4 स्लाइस मिक्सरवर फिरवून ब्रेडचं स्क्रब तयार करून घेतलेलं आहे. आणि छोटेसे 4 ते 5 बटाटे शिजवून सोलून ते स्मॅश करून घेतलेले आहेत. मिक्सरला फिरवायचे नाही आहे, तर हाताने तो बारीक करायचा आहे बटाटा, शिजवलेला बटाटा. एवढ्याच साहित्यामध्ये आपण करणार आहोत की स्वीट कॉर्न पॅटीस. आता हा स्वीट कॉर्न पॅटीस तयार करण्यासाठी जे साहित्य घेतलं होतं ते साहित्य आपण एकत्र करणार आहोत. प्रथम मके जे घेतले होते फिरवून आपण मिक्सरवर, 2 मक्याची कणस ती घेऊया. ती घेतली. 2 मक्याची कणस फिरवून घेतली होती ती घेतली. त्यानंतर घेते आलं, लसूण, मिरची आणि कांद्याची पेस्ट. त्यानंतर घेऊया आपण बटाटा जो आपण शिजवून बारीक करून घेतलेला आहे बटाटा घेतला. आणि घेणार आहोत चवीपुरतं मीठ. हे मीठ घेतलेलं आहे. हे आपण सगळीकडे असं पसरणार आहोत, टाकणार आहोत. आता हे सगळे जिन्नस एकत्र करणार आहोत आपण. आता हे आपण सगळे जिन्नस एकत्र घेऊन मिक्स केले, पण थोडंसं पातळ झालं आपलं मिश्रण. ते घट्ट व्हावं म्हणून स्क्रब जो घेतला आपण, ब्रेडचा स्क्रब करून घेतलेला आहे. कोणत्याही कंपनीचा ब्रेड असू दे, त्याचा मिक्सरमध्ये स्क्रब करून घेतलेलं होतं. ते वरून कोटिंगसाठी आपण वापरणार होतो, पण हे पातळ झालं म्हणून थोडासा ब्रेडचा स्क्रब आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत. बघा आता घट्टसरपणा आला त्याला, हे ब्रेडचे घेतल्यामुळे. बघा हे जे साहित्य घेतलं होतं ते पातळ झालं होतं म्हणून त्याच्यात आपण ब्रेडचा स्क्रब हा मिक्स केला. आणि आता ते एकत्र करून त्याचे आपण पॅटीस तयार करणार आहोत. छानसं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. बड्डे पार्टी असू द्या, अचानक आलेले पाहुणे असू द्या, त्याच्यासाठी झटपट होणारी ही रेसिपी आहे. आता हे जे मिश्रण आपलं रेडी झालं आहे, हे मिश्रण आपण याचे गोलाकार पॅटीस तयार करून ठेवायचे आणि नंतर ते फ्राय करायचे. आता बघा अशा पद्धतीने गोलाकार पॅटीस तयार करायचे हे. आणि ते स्क्रबमध्ये डीप करून रेडी करून ठेवायचे. दिसत असेल कशा पद्धतीने मी करते ते.
कोथिंबीर असेल तर कोथिंबीर जरी नुसती वरून बारीक चिरून टाकली तरी चालते याच्यात। बघा स्वीट कॉर्नचे पॅटीस आपले तयार आहेत। आता ते शॅलो फ्राय आपण करणार आहोत। त्यासाठी गॅस ऑन केलाय, तवा ठेवलाय त्याच्यावर आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता हे तेल तापल्यानंतर गॅस हा मीडियम करायचा। मीडियम गॅस केल्यानंतर आपले हे जे तयार होते पॅटीस तयार केलेले, तेल तापलेलं आहे हे लक्षात घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे एक एक असं सोडणार आहोत आपण। हे खूप छान लागतं, टेस्टी होतं आणि करायलाही सोपं आणि अगदी कमी वेळात जर आपलं हे तयार करून जर फ्रीजमध्ये आपण काचेच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात जर ठेवलं तर ते आयत्या वेळेला सुद्धा पाहुणे आल्यानंतर आपण हा प्रकार करू शकतो। बघा दोन्ही बाजूने आपले रोस्ट झालेले आहेत, छान दिसत आहेत, छान वास येतोय आणि खूप टेस्टी बनलेले आहेत। तेव्हा तुम्हाला दिसत असतील दोन्ही बाजूने छान रोस्ट झालेले। आता आपण ते खाण्यासाठी सर्व करण्यासाठी काढणार आहोत। आता आपण गॅस बंद करूया। तयार झालेले केलेले होते ते सगळे पॅटीस आपले फ्राय करून झालेले, शॅलो फ्राय आपण केलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केलेला आहे आणि हे तयार झालेले पॅटीस आपण काढूया। बघा आपले स्वीट कॉर्न पॅटीस तयार आहेत खाण्यासाठी। कुरकुरीत झालेले आहेत, खमंग आणि चवी खूप छान आहे, वासही खूप छान येतोय। टेस्टी असे हे पॅटीस आपले कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत। तर हे आपण सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा तुम्हाला जर वाटलं नुसतं खायचं तर नुसतं सुद्धा फक्त पॅटीस आपण खाऊ शकतो आणि हे अतिशय सुंदर बनलेलं आहे। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे काय ट्रिक्स वापरल्या त्याही लक्षात येतील।
दुसरी गोष्ट, जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.